आता लहान करायची म्हणल्यावर एक जण इकून खोडीन एक जण इकून खोडीन, संभाव्य 680 कोटी रुपये पीक विमा मिळू शकतो. आणि त्याच्यामुळे राज्य शासनाची एक गरिबी विचारित राहते, काऊन आला नाही, काऊन आला नाही, काऊन आला नाही. जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पीक विमा कधी मिळणार, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात येणार, कसा येणार, कोणत्या शेतकऱ्याला हेक्टरी किती येणार, याबद्दल आपण कधीच कोणत्याच तारखा सांगित नसतो, कारण तशा तारखा जाहीरच नसतात. मात्र काल आपण एक व्हिडिओ केला होता की जे सोशल मीडियावर फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यावर काही जण काय करतात, काही भांगार लोक असतात आणि ते असं ह्या तारखेला पीक विमा येणार आहे, ह्या जिल्ह्यात येणार आहे, त्या जिल्ह्यात येणार आहे, त्याबद्दल आपण काल बोललो होतो. मात्र बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही की नेमकं मी सांगायलो काय, कारण त्यांनी पूर्ण व्हिडिओ ऐकलाच नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण आपण कोणतीही भपारी मारण्याची गोष्ट सांगित नाहीत, जे रिअल फॅक्ट आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही या अगोदरचे आपले 4-5 व्हिडिओ पीक विम्याच्या बाबतीत, तर आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या या तारखेला पीक विमा, त्या तारखेला पीक विमा असा सांगण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र काही बहादर शेतकरी असे असतात. आता एक सोलापूरचं उदाहरण सांगणार आहे मी तुम्हाला. समजा एक ही रेस आहे आणि काही लोकांना जर सांगितलं ना की ही रेस लहान कशी करायची, आता त्याच्या डोक्यात जे आहे त्याप्रमाणे ते करणार आहेत, तर त्याची बुद्धी तितकी चलती ना. आता लहान करायची म्हणल्यावर एक जण इकून खोडीन एक जण इकून खोडीन आणि हिला लहान करीन. आता सोलापूरमध्ये काय झालं माहितीये का, एका शेतकऱ्याची अंगूरची बाग होती, चांगली बाग आलेली नंबर 1, 5-6 लाख रुपये त्या शेतकऱ्यानं सोनं नाणं गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेऊन नंबर 1 बाग पिकली. बाकीच्या लोकांच्या बागा आल्या नाही, मात्र त्या शेतकऱ्याची चांगली आली. आणि त्या शेतकऱ्याची बाग आता फळ काढायला आले ते अंगूर, आणि एका बहादारानं तिथे जाऊन तणनाशकच फवारलं. मात्र तो गरीब शेतकरी, एबीपी माझा पाहिली मी बातमी, ती रडू लागला की मी काहीच करू शकत नाही, माझ्या लक्षात आले मी पण नाव घेऊन मी पुन्हा दुश्मनी कशाला वाढू. आणि तो शासनाकडे मागणी करू लागला की माझं जे नुकसान झालंय त्याबद्दल मला काहीतरी भेटाव. आता त्या ज्यानं फवारले त्याला ही प्रगती देखवली नाही. आता त्यानं त्याच्यापेक्षा भारी बाग करायची ना, तर त्यानं ते केलं नाही, याच फवारून टाकले. तसं काही जणांना सांगितलं तर इकून खोडते ना निकून खोडते. पण एक लक्षात घ्या, ही रेषा जर लहान करायची असेल, आता ही लहान आहे का मोठी आहे सांगा. समजा ही 1 नंबरची रेष आहे आणि आता आपण दुसरी 2 नंबरची रेष आहे कोडू. आता ही रेष वळली, आता मला सांगा बरं कोणती लहान झाली आणि कोणती मोठी झाली. म्हणजे हिला काही खोडायची गरज आहे का? नाही. तुम्ही मोठी रेष वाढा ना. म्हणजे एखादा शेतकरी जर असं काम करायलाय आणि आपण त्याच खोडायचं काम करायलो तर ते चुकीचं आहे. आपण त्याच्यापेक्षा भारी करायचं, म्हणजे आपण भारी होणार करायचं, तो आपोआप कमी व्हायला नाही. तसं आपला माहिती देण्याचा जे उद्देश आहे का, माझ्या गोर गरीब ज्या काही शेतकऱ्यांना माहिती खरी पाहिजे तेवढी आपला देण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यानं आपण कोणत्या भपाऱ्या मारित नाहीत आणि कोणत्या टवळक्या करीत नाहीत की या तारखेला येणार त्या तारखेला येणार आणि आपला व्हिडिओ पहा म्हणून. त्याच्यामुळे ज्याला पाहायचा त्यानं पूर्ण व्हिडिओ पाहायचा, म्हणजे त्या शेतकऱ्याच्या हे सगळं लक्षात येते. आता आज जे बघणार आहोत की आपण पीक विम्याच्या कंपन्या कसा खोडा घालीत असतात. आता पीक विमा अजून जाहीर झालेला नाही बरं का, कारण पीक कापणीचे अहवाल गेलेले आहेत. त्याच्यात आता एका जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीनं कसा खोडा घातलाय. आता जे काही पीक कापणीचे अहवाल आहेत ती पीक विमा कंपनी करते, पण आपलं जिल्हा प्रशासन असतं का ते बी करीत असते. आता जिल्हा प्रशासन कसं करतंय, ई पंचनामा, त्याच्यानंतर स्मार्ट प्रणाली, त्या स्मार्ट प्रणाली सहित आणि ते जिओ टॅगिंग. आता हे जिओ टॅगिंग केलेलं त्या कंपनीला मान्य नाही. आता त्याच्यात काय झालंय, जिल्हा प्रशासनानं 504 पंचनामे केले, म्हणजे ई पीक पाहणीचे अहवाल 504 केले. 504 पैकी 217 जवळपास त्या पीक विमा कंपनीला मान्य नाही. किती? 217 पीक कापणीचे अहवाल त्याला मान्य नाहीत, कारण त्याचं म्हणणे की जे काही जिल्हा प्रशासनानं कागदोपत्री आम्हाला आकडे दाखवलेत, मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांना समजून सांगितलं, जवळपास 200 जे काही पीक कापणीचे अहवाल आहेत त्याबद्दल समजून सांगितलं, पण ती पीक विमा कंपनी ऐकायला तयार नाही.
आणि जिल्हा प्रशासनाची जी काही समिती असते पीक विमाची त्याने सुद्धा पीक विमा कंपनीचा जो काही प्रस्ताव होता तो धुडकावला। आता याच्यानंतर काय राहते, या पीक विमा कंपनीला पुन्हा पर्याय उपलब्ध राहते, ती जाती राज्यस्तरीय समितीकडे। आता राज्यस्तरीय समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल, मात्र राज्यस्तरीय समितीने जरी जिल्हास्तरीय समिती सारखाच अहवाल दिला तर पुन्हा या पीक विमा कंपनीला केंद्रीय समितीकडे जाता येते। केंद्रीय समितीने तसंच सांगितलं की जिल्हा प्रशासनाचं बरोबर आहे तर तिला पुन्हा न्यायालयात जाता येते आणि अशा गोष्टीमुळे मग हे पीक विमा अडकत असतो। आता तुम्हाला सांगतो, धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास संभाव्य 680 कोटी रुपये अंदाजे संभाव्य 680 कोटी रुपये पीक विमा मिळू शकतो। आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे तर त्यामध्ये शेतकरी असतील म्हणजे शेतकऱ्याचा हप्ता, त्यानंतर राज्याचा हप्ता आणि केंद्राचा हप्ता असे मिळून धाराशिव जिल्ह्याचे 131 कोटी रुपये पीक विमा कंपनीकडे जमा आहेत। म्हणजे जो काही विम्याचा हप्ता आहे ते 131 कोटी रुपये पीक विमा कंपनीकडे जमा झालेले आहे। आता तुम्हाला माहिती आहे 80-110 म्हणजे कप अँड कॅप मॉडेल आहे, मग 80-110 नुसार 110% पीक विमा द्यायचा, म्हणजे त्या कंपनीला आता याच्यावर 131 कोटी रुपये जमा आहेत म्हणजे 10% वाढ, म्हणजे याच्यातून 144 कोटी रुपये हे पीक विमा कंपनीला द्यावा लागणार आहे। मग आता ते आलंय कंपनीच्या जीवावर, जमा आहेत 131 कोटी, वरचे किती आले ते 9-4-13 कोटी, म्हणजे 13 कोटी रुपये हे कंपनीला घरून द्यावं लागणार आहेत। आणि हे जे काही 680 कोटी रुपये संभाव्य म्हणजे 144 कोटी रुपये जर पीक विमा कंपनी दिले तर उर्वरित जी रक्कम आहे ती राज्य शासनाला द्यावा लागणार आहे। म्हणून राज्य शासन ती जरा डळमळीतपणा करते, कारण राज्य शासनाची आता तुम्हाला माहिती आहे लय गरिबी आहे सध्या, लय खडखडाट झालाय तिजोरीमध्ये, रुपया राहिला नाही त्याजवळ, लाडक्या बहिणीला दी याला दी, पुन्हा आता निवडणुका झाल्यात याच्यात जरसा खर्च झाला असेल आणि त्याच्यामुळे राज्य शासनाची गरिबी, आता गरिबी असल्यामुळे ते बी डळमळीतपणा करू शकते आणि त्याच्यामुळे त्या पीक विमा कंपनीमुळे तर उशीर होतो, पुन्हा राज्य शासन पैसे द्यायला त्या कंपनीला मागं पुढे करतं आणि त्याच्यामुळे पुन्हा उशीर होतो, कारण राज्य शासनाचे पैसे पावतल्याशिवाय ती कंपनी बी जरी तिला अहवाल आला द्या म्हणून निकाल आला 144 कोटी द्या तर वरचे राज्य शासनाला द्यायचे, म्हणजे अशी ही परिस्थिती आहे। आणि याच्याचमुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी उशीर होत असतो। जसं आता जानेवारी मध्ये मिळायलाच पाहिजे होता, मात्र आता ते पीक कापणीचे अहवाल गेले त्याच्यानंतर जेव्हा जाहीर होईल तेव्हा, मात्र जाहीर झाल्यावरही बरेच शेतकरी म्हणतात मग आमच्या जिल्ह्यात काऊन आला नाही पीक विमा, त्या जिल्ह्यात आलाय, त्या ह्या जिल्ह्यात आलाय, किंवा काही शेतकऱ्याची जमीन इकडे काही तिकडे काही, तिकाडा पीक विमा येतो त्याला इकाडा येत नाही, मग ते विचारित राहते काऊन आला नाही, काऊन आला नाही, काऊन आला नाही। तर अशा ह्या अडचणी आहेत आणि हे पीक विमा कंपनीचं जे उदाहरण सांगितलं हे धाराशिव जिल्ह्यातले, तर असंच इतरही जिल्ह्यात होऊ शकते, कारण पीक विमा कंपनीला तसे पर्याय उपलब्ध आहेत, जिल्हास्तरीय समिती, राज्यस्तरीय समिती, केंद्रीय समिती आणि त्याच्यानंतर न्यायालय, आणि अशा या गोष्टी केल्यामुळं मग शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास उशीर होतो, हे लक्षात घ्या। त्यामुळे आणखी कोणत्या प्रकारची पीक विम्याची तारीख जाहीर झालेली नाही। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली, पटली असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। बाकी धन्यवाद।